नमस्कार, आज आपण गुढीपाडव्यानिमित्त श्रीखंड पुरी पाहणार आहोत। त्यासाठी मी अर्धा किलो दही घेतलेला आहे। आता आपल्याला दह्यामधील पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे। 2 ते 3 तासांसाठी हे दही आपल्याला असंच कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे, म्हणजे त्याच्यामधील पाणी पूर्णपणे निथळले जाईल। आता 3 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता दह्यामधील पूर्ण पाणी निथळलेलं आहे। याच्यामध्ये मी आता पिठी साखर, वेलची आणि केशरचं दूध घालून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं। इथे बघू शकता मस्त असं क्रीमी याचं टेक्स्चर तयार झालेलं आहे।